नमस्कार, मी संजीत सिंग राजपूत. व्हिडिओ बनवण्याचा अर्थ असा आहे, आपण 3 वर्षापूर्वी हे पिकिवेटूचं बिजवाई पेरण्यासाठी आपल्या टोकन यंत्रामध्ये टाकले होते आणि हे बिजवाई आपण आपले टोकन यंत्र 2 दाणे 3 दाणे काही ठिकाणी दाणे पडत नव्हते. त्यासाठी आपण रिपेअरला आपल्या दुकानावर आणले. त्याच्यातनं हे बिजवाई आपण काढून दुकानातच राहिलं. याला आपण रासायनिक बीज प्रक्रिया न करता SR कल्चरपासून बनवलेले निविष्ठा, केळी कोरफड शेवगा टॉनिक, गोमूत्र काढा आणि पाला पाचोळा अर्क असं आपण याला बीज प्रक्रिया करून पेरणी केली होती. तर मग हे बिजवाई आपल्याकडे 3 वर्षापासून दुकानातच पडून होतं. तसं तर हरभऱ्याला भुंगे कीड 1.5-2 महिन्यात लागून जाते, पण ह्यालाही बीज प्रक्रिया केल्यामुळे यालाही कुठल्याही प्रकारची भुंगी कीड लागलेली नाही किंवा दाण्याला कुठल्याही प्रकारचे होल लागलेले नाही. याचे कारण असं मला वाटतं, जे आपण बीज प्रक्रिया केलेले औषधी असेल त्याची ह्या बिजवाईला कोटिंग झाल्यामुळे याला कीड लागली नसेल असं मला वाटतं. दुसरं कारण असं, आपल्या दुकानात ह्या वर्षी इतकी उधी, म्हणजे आपण त्याला दिमक म्हणतो, आयराणी भाषेत उधी म्हणतात, अशा प्रमाणे आपली दुकानाची सर्व नुकसान करून ह्याच ठिकाणी आपण हे बीज ठेवलेलं होतं पिशवीमध्ये. याला उधीसुद्धा लागली नाही किंवा दिमागसुद्धा लागले नाही. म्हणजे आपण जे SR कल्चरमध्ये जे आपण निविष्ठा बनवून ह्याला बीज प्रक्रिया केली, तर आपण 2 वर्ष काय 3 वर्षांनी सुद्धा हे बिजवाई तसे आपण उगवू शकतो, पेरू शकतो. कीड लागत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. धन्यवाद.